गजड्या, हे काय छापलं आहेस इथे? आमच्या चाळीतले अत्यंत प्रेमळ समेळ काका. पहा, प्रेमळ म्हटलं की येऊ मी तुम्हाला. मी कळवळून उद्गारलो. पण कावळ्या, आता पक्षीसृष्टीतल्या संबोधनावर ते आले. अरे पुढे काय? ही वाक्य लिहवत नाही मला. हे पहा, आपल्या हेटकरी भंडारी समाजाच्या उद्धारासाठी. अरे बोमला, मी हेटकरी काय रे? हा, मला भंडाऱ्यात घालतोस? तुझा बाप, तुझी आई. हे त्यांचे संपेपर्यंत हाणा मारा ठोकाच्या आरोळ्या आल्या. सारी चाळ माझ्या दिशेने धावत होती. ह्या चाळीतला सगळ्यात सज्जन म्हणून ज्यांचे मी कादंबरीत वर्णन केले त्या एच मंगेशरावांच्या कुशीत मी, हट्टंगडी काका मला वाचवा म्हणून शिरलो. त्यांनी बरोबर तबल्याची हातोडी आणली होती. मी वाईफ बरोबर फक्त एकसारखं तबलं वाजवितो म्हणून प्रिंट करतो. हा डॅमफुल वोकल म्युझिशियन मी. मला तब्बलजी म्हणतो. ब्लडी स्वाईन. अहो, पण तुमचं कलाप्रेमी किती गौरवाने लिहिलं आहे. ते एक आहेच. दुसरं माझ्या पोटात तरीही गुद्दा मारीत मंगेशराव म्हणाले, आम्ही दोघे म्हणे कलावंत. सारस्वत ब्राह्मणला हा शब्द. अहो, पण त्यात वाईट काय? बघा, हे डॅमफुल पुन्हा वर तोंड काढून बोलतो. वाचा त्रिलोकेकर शेठ. मंगेशराव सिद्धारूढ फार्मसीत हेड कंपाऊंडर असून सुद्धा त्यांची संगीत साधना अलौकिक आहे. अहो, हा तुमचा गौरव आहे. मी त्यांच्या हातात शर्टचा खिसा ठेवून शरीर सोडवीत म्हणालो. गौरव? डॅमफुल, मी फार्मसीत हेड अकाउंटंट आहे. मला कंपाऊंडर म्हणतो? तेवढ्या त्रिलोकेकर उशीत ढेकून सापडल्यासारखे एक पान धरून ओरडला. साला बघ साला, माझ्या वाईफबद्दल काय रायटिंग करतो. बाबलीबाई, लुक हिअर. हा, दॅट इज माय वाईफबद्दल काय रायटिंग करतो. बाबलीबाई, लुक हिअर. हा, दॅट इज माय वाईफ. बाबलीबाई स्थूल असल्या तरी स्थूल म्हणजे फॅट ना पावशांना. पण पुढं वाचा, मी चपळ आहेत म्हटलं आहे. अरे पण साला, आमची वाईफ स्टूल असेल नाहीतर टेबल. कोल्ड प्रिंटमध्ये टाकतो. पण त्रिलोकेकर शेठ ही 9 अक्षरे उच्चारीपर्यंत मला 4 चिमट्या आणि 5 चपला बसल्या होत्या. याला वास्तवाचा कलात्मक आविष्कार म्हणतात. मंडळी आणखी चिडली. ए पावशे, साला लाफा मार नाही त्याला. आणि द्वारकाबाई माझ्यापेक्षा उजळ का रे मेल्या? तिच्या तोंडाची पावडर पुसून तरी लिहायचं होतंस. हो हो, तुम्ही अगदी गंगेच्या पाण्यात थोबाड बुचकळून येता द्वारकाबाई. या उपसंग्रामाने मला 5-1 मिनिटे विश्रांती मिळाली. इतक्यात माझ्या पायाशी धाडकन आवाज आला. अण्णा पावशांनी साक्षात प्रभीला माझ्या पायावर आदळली होती. पोंबुरप्या, ही तुझी स्फूर्ती काय रे दातफुटक्या? हात लाव तिच्या अंगाला. तुझ्या आतड्याची स्फूर्ती काढतो पिळून आणि बाटलीत भरून ठेवतो. अहो, पण खरं गदड्या, आम्ही कारकून मुक्या मेंढरासारखे जगतो काय रे? तुझ्या पोर्ट ट्रस्टमधून पेन्शनीत गेलेल्या बापानं धडा दिलं नीत काय रे तुला? अरे, हेड क्लार्क रजा नाही म्हणाला तर आय डोंट वॉन्ट युअर जॉब म्हणून डायरेक्ट साहेबाकडून रजा मिळवणाऱ्या अण्णा पावशाला मुको मेंढरू म्हणतोस काय रे कुरतड्या? आणि पोरीच्या लग्नाच्या काळजीनं खंगलेला मी बाप काय रे? परंतु त्यात मानवतेची केविळवाणी कहाणी आहे. मी बचावाचा शेवटचा प्रयत्न केला. आमचा त्या मानवतेशी काय संबंध रे दगडा? काळजी न खंगायला ही प्रभी काय लंगडी आहे का तिरली तुझ्यासारखी? नीट ऐक, पुढल्या रविवारी प्रभीचा साखरपुडा आहे. मुलगा बेकार तुंबडीवाला नाही तुझ्यासारखा. जनरल पोस्टात आहे. मी हुंडा मोजतोय त्याला 3,000, शिवाय करणी मानपान. सांग आता, आमची परिस्थिती हालाखायची काय? तू 70+55 DA वाजवून घेतोस दरमहा. ही हालाकी काय रे चोऱ्या? आणि मी म्हणे चाळीत कुणाच्याही हातचे खाते. जातीपातीचा म्हणे मला विधिनिषेध नाही. आवडाक्कांचे बोलकी वाजत होती. पण त्यामुळे तुमच्या कॅरेक्टरला विशाल धर्मबुडवी म्हणून शेण घालतील लोक तोंडात. आणि कुकुमुचा बांधा नुसत्याच उंचीचे द्वारकानाथ गुप्ते संतापाने तोत्रे झाले होते. दर वर्षाला पाळणा हल्ला तरी मिसेस गुप्ते म्हणे हसतमुख. मग त्यात काय चूक आहे गुप्ते साहेब? हसतमुख ही काय शिवी आहे? पण लेका, दरवर्षी पाळणा हल्ला म्हणून लिहितोस. आमच्या बेबीला 2 वर्ष होऊन गेले, हल्लाय पाळणा अजून? माझा शर्ट धरून पाळण्याच्या दोरीसारखा ओढीत गुप्ते म्हणाला. एरवी फुंकरीचे उडवला असता, पण आज माझी वेळ बरी नव्हती. तेवढ्यात स्वतः कुमुदनेही तोंड घातले. माझा बांधा सडसडीत आणि चष्म्यातून डोळे चमकतात म्हणे. चष्म्याचं कशाला लिहायला पाहिजे होतं? आणि प्रभी मोहक काय? त्याचा काका मोहक. अण्णा पावशाने आता पावे तो माझ्या सख्ख्या घराण्याची यादी संपवून चुलत घराण्याकडे आपली जीभ सोडली.
एकूण नतीजा असा, मी हल्ली पोंबुरप्याला घरचे पाहतो. पेन्शनर आईबापे परत बटाट्याच्या चाळीत आली आहेत. साऱ्या प्रकरणाचे तात्पर्य हेच की वास्तववादी वाङ्मय लिहिताना पात्रांचे हात अंगावर सहजासहजी पडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी आणि कसलीही सेवा निष्काम करू नये. खऱ्याची दुनिया नाही. हे एक पिकते तिथे विकत नाही. ही दुसरे. हे दोनच सत्य खरी, बाकीची सत्य खोटी. साऱ्या प्रकरणाचे तात्पर्य हेच की वास्तववादी वाङ्मय लिहिताना पात्रांचे हात अंगावर सहजासहजी पडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी आणि कसलीही सेवा